Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And that is a JCB biology, तर चव्हाणचं biology. मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण एक स्ट्रक्चर बघितलं होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस या स्ट्रक्चरमध्ये एक साधी आणि सोपी गोष्ट आपण काय बघितली होती की मायक्रोस्पोर कसा तयार होतो. आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचंय गॅमेटोजेनेसिस आणि पोलिंग ग्रेन. पोलिंग ग्रेन कसा तयार होतो ते बघायचं आणि मग गॅमेटोजेनेसिस कसं आहे ते बघायचं. चला लक्ष द्या. मग हे प्रोसेस समजून घेताना आपण एक सिंपल स्ट्रक्चर बघूयात आज. पोलिंग ग्रेन कसा तयार होतो याच्यासाठी आपण काय केलं बेटा, इथं पहिले एक सर्कल ड्रॉ केला किंवा आपल्या भाषेमध्ये आपल्याला सॅक म्हणूया. मी ज्याला नाव देतो बेटा पोलेन सॅक. काय नाव दिलंय बेटा आपण याला सांगा इथं पोलेन सॅक. या पोलेन सॅकचं दुसरं नाव आपण काय दिलंय बेटा मायक्रोस्पोरॅन्जिया. काय नाव दिलंय बेटा आपण याला मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणतो बेटा स्पोरॅन्जियम. जमलं सगळ्यांना बोलायचं येस ऑर नो. आणि मग याच्यामध्ये लास्ट लेक्चरला तयार केलेले आपण इथं बघतो बेटा हे दीज आर व्हॉट, दीज आर द मायक्रोस्पोर्स. काय बेटा मला सांगा इथं दीज आर व्हॉट बेटा मायक्रोस्पोर्स. आपण यांना नाव दिले बेटा दीज आर मायक्रोस्पोर्स. मला सांगा इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना बोला येस ऑर नो. ज्या वेळेस मी म्हणतोय तुम्हाला इथं की मायक्रोस्पोर्स प्रेझेंट, मायक्रोस्पोरजेनेसिस मध्ये आपण पोलेन सॅकच्या मध्ये मायक्रोस्पोर तयार केले की नाही बाळांनो. आता या मायक्रोस्पोरची पुढे जाऊन काय होणार आहे बेटा डेव्हलपमेंट होणार आहे. जेव्हा पुढे जाऊन डेव्हलपमेंट होते तेव्हा ते पोलिंग ग्रेन तयार करतात. म्हणजे आजच्या लेक्चरला महत्वाचं काय बेटा तर पोलिंग ग्रेन तयार करणे. काय तयार करणे बेटा इथं पोलिंग ग्रेन तयार करणे. मग या पोलिंग ग्रेनला तयार करण्यासाठी सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा, या पोलिंग ग्रेनला तयार करण्यासाठी पुढे काय होणार तर हे मायक्रोस्पोर जे असतात बेटा लक्ष द्या. मायक्रोस्पोर्स आपण काय म्हणतो बेटा हे मॅच्युअर्ड होते. मायक्रोस्पोर काय होतात बेटा इथं मॅच्युअर्ड. त्यानंतर काय होतात बेटा हे डेव्हलप, mature, develop and convert to pollen grain. कशामध्ये कन्वर्ट झाले बेटा मला सांगा इथं पोलेन ग्रेन. समजला कन्सेप्ट सगळ्यांना बोला येस ऑर नो. हे जे मायक्रोस्कोप आपल्याला स्पोरॅन्जियमच्या मध्ये दिसत आहेत दॅट इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरॅन्जियमच्या मध्ये दिसत आहेत, पोलेन सॅकच्या मध्ये दिसत आहेत. हेच मायक्रोस्पोर कोणामध्ये कन्वर्ट होत आहेत बेटा मला सांगा इथं पोलेन ग्रेन मध्ये. कोणामध्ये कन्वर्ट होतात बेटा मला सांगा इथं पोलिंग ग्रेन. मग आता हे कन्वर्ट होत असताना आपण इथं नेहमीप्रमाणे ही काय दाखवली बेटा मला सांगा इथं पोलेन सॅक. काय दाखवली बेटा मला सांगा चला इथं पोलेन सॅक. ही साधी साधी पोलेन सॅक झाली. या पोलेन सॅकच्या मध्ये आपण इथं आता दाखवलं दीज आर व्हॉट, दीज आर द पोलिंग ग्रेन. सर यांच्यामध्ये असं काय वेगळं आहे बेटा, तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित त्या पोलिंग ग्रेनला ऑब्झर्व करायचं. जेव्हा तुम्ही पोलिंग ग्रेनला व्यवस्थित ऑब्झर्व करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल या पोलिंग ग्रेनला आउटसाइडला बेटा एक कव्हरिंग आपल्याला दिसते. हे स्ट्रक्चर आज आपण डिटेलमध्ये बघणार. मग पोलेन सॅकच्या मध्ये जे मायक्रोस्पोर पहिले होते ज्यांची डेव्हलपमेंट होऊन कोणामध्ये झालेली बेटा पोलिंग ग्रेन. म्हणजे आपल्याकडे आता हा कोण तयार झालाय बेटा इथं पोलेन ग्रेन. जमलंय सगळ्यांना बोला इथं येस ऑर नो. मायक्रोस्पोर हा जो होता तो मॅच्युअर झाला आणि तो कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा पोलिंग ग्रेन मध्ये. या मायक्रोस्पोर मध्ये आणि या पोलिंग ग्रेन मध्ये तुम्हाला फरक आठवतोय की नाही, सॉरी दिसतोय की नाही बेटा मला सांगा इथं येस ऑर नो. मग आता काय सर पुढे हा जो पोलिंग ग्रेन असतो बेटा याच पोलिंग ग्रेनचं नाव दिलं जातं बाळांनो मेल. काय नाव दिलं आपण याला मेल गॅमेटोफाइट. काय नाव दिलं बेटा मला सांगा चला याला मेल गॅमेटोफाइट. परत बोला बेटा काय नाव सांगितलं आपण याला मेल गॅमेटोफाइट. मित्रांनो आपण एक काम करूया, गॅमेटोफाइट हा शब्द समजून घेऊन घ्या. तर गॅमेटो हा शब्द जो आलाय बेटा हा शब्द आपल्याला काय सांगतोय. गॅमेटो या शब्दाचा अर्थ होतो गॅमेट्स प्रोड्युसिंग. गॅमेटो शब्दाचा अर्थ काय झाला रे बेटा मला सांगा गॅमेट्स प्रोड्युसिंग. आपण सिंपल याला नाव दिले बेटा इथं गॅमेट्स प्रोड्युसिंग. असं स्ट्रक्चर जे गॅमेट्स तयार करणारे, कोणते गॅमेट्स तयार करणारे बेटा इथं मी शब्द वापरून दिला मेल. सिंपल समजून सगळ्यांना हा मेल गॅमेट्स प्रोड्युसिंग स्ट्रक्चर. आणि दुसरा शब्द काय आला बेटा इथं फायटा किंवा फाईट. फायटा म्हणजे प्लांट म्हणतो की नाही आपण. इथं या शब्दाचा अर्थ घ्यायचा बेटा प्लांट बॉडी. काय घ्यायचं बेटा मला सांगा इथं प्लांट बॉडी. मग पूर्ण पोलेन ग्रेन किंवा मेल गॅमेटोफाइट शब्दाचा अर्थ काय होतो आपल्यासाठी, याचा अर्थ झाला मेल गॅमेट प्रोड्युसिंग प्लांट बॉडी. गॅमेटोफाइटचा अर्थ काय झाला बेटा मला सांगा इथं मेल गॅमेट प्रोड्युसिंग प्लांट बॉडी. जी प्लांट बॉडी मेल गॅमेटला तयार करणार आहे तिला आपण नाव दिलं बेटा मेल गॅमेटोफाइट. आणि ती कोण आहे बेटा मला सांगा इथं पोलेन ग्रेन. बोलत चला बेटा कोण असणार आहे ती इथं पोलेन ग्रेन. आणि हा तुमचा नीटचा क्वेश्चन होऊ शकतो, नीटला देऊ शकतो बेटा मेल गॅमेटोफाइट इज आन्सर काय बेटा तुमचं पोलेन ग्रेन. मला सांगा हा फ्लो चार्ट इथपर्यंत समजलाय सगळ्यांना बोला येस ऑर नो. इथं काही अडचण आहे का कोणाला.
सो आपण काय तयार केलं बेटा इथं? पोलिंग ग्रेन. जर तुम्ही एखाद्या हिबिस्कस समजा जास्वंदाचं फुल घेतलं, त्याचा पोलिंग ग्रेन स्लाइडवर बघितला तर तो तुम्हाला दिसतो बेटा अशाच पद्धतीने दिसतो. तर या पोलिंग ग्रेनची साईज जी असते बेटा, लक्ष द्या, या पोलिंग ग्रेनची साईज जी असते टिपिकल पोलिंग ग्रेनची ती 25 to 50 मायक्रोमीटर इतकी असते बेटा. किती सांगितलं मी? 25 to 50 मायक्रोमीटर. जमला पॉईंट सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. चल नेक्स्ट पॉईंट कडे. आता आपण इथं काय करतोय बेटा, एक अजून एक डेफिनेशन आपल्याला घ्यायची बेटा इथं, पॅलिनॉलॉजी. चलो सर, पॅलिनॉलॉजी म्हणजे काय? लॉजी शब्द आला म्हणजे काय? टू स्टडी. पॅलिनो म्हणजे काय? पोलिंग ग्रेन. स्टडी ऑफ पोलिंग ग्रेन. काय शब्द वापरायचा बेटा मला सांगा इथं? स्टडी ऑफ पोलिंग ग्रेन. पोलिंग ग्रेनचा स्टडी करणे. पोलिंग ग्रेनचा स्टडी करणे त्याला तुम्ही काय शब्द वापरायचा आहे बेटा? पॅलिनॉलॉजी. द स्टडी ऑफ पोलिंग ग्रेन इज कॉल्ड एज व्हॉट? पॅलिनॉलॉजी. पोलिंग ग्रेनचा स्टडी केला म्हणजे त्याला तुम्ही काय नाव द्यायचं बेटा इथं? पॅलिनॉलॉजी. मला क्लिअर करा पहिले, तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का? येस ऑर नो? इज इट क्लिअर टू एव्हरीवन बेटा? बोला येस ऑर नो. चल नेक्स्ट पॉईंट कडे बेटा. आता या पोलिंग ग्रेनला आपल्याला डिटेलमध्ये स्ट्रक्चर डायग्राम ड्रॉ करायची, बरोबर बेटा इथे सगळ्यांना? चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. याला डायग्राम ड्रॉ करताना मी ही पोलिंग ग्रेनची पहिले एक लेअर ड्रॉ केली आणि त्याच्यानंतर बेटा मी इथं परत अजून एक लेअर ड्रॉ केली. मला वाटतं बेटा तुम्हाला आता या लेअर सगळ्यांना समजायला लागून गेल्यात. बोला येस ऑर नो? दिसतायत सगळ्यांना? बोला इथं येस की नो? आणि मग आता इथे एक महत्वाचा पॉईंट बेटा अजून मी येलो कलरने दाखवतो. मी इथं असे काही पोर्स दाखवतो बेटा. मी येलो कलरचा डॉट ठेवला, व्यवस्थित बघा. हे मी 3 डॉट ठेवले. दिसतात का सगळ्यांना? पहिले सांगा बरं बेटा. मग आता काय सर? आता काय? तर याच्यामध्ये बेटा मी हा इथं काय केला? न्यूक्लियस दाखवून. हे स्ट्रक्चर झालं बेटा पोलिंग ग्रेनचं. कोणाचं स्ट्रक्चर झालं बेटा मला सांगा इथं? पोलिंग ग्रेनचं. जमला पॉईंट सगळ्यांना? चलो लक्ष द्या. या पोलिंग ग्रेनची ही जी लेअर आहे बेटा, हिला नाव दिलं जातं एक्झाईन वॉल. काय नाव देतो बेटा आपण याला? एक्झाईन वॉल. मी एक एक शब्द डिटेलमध्ये घेतो, पहिले समजून घ्या स्ट्रक्चर. यानंतर ही जी पांढऱ्या कलरची लेअर आहे बेटा, हिला नाव दिलं जातं इंटाईन वॉल. काय नाव देतो बेटा आपण याला? इंटाईन वॉल. एक काय झाली बेटा मला सांगा इथं? एक्झाईन वॉल. दुसरी काय झाली? इंटाईन वॉल. आणि हे जे येलो कलरचे स्ट्रॉप तुम्हाला दिसत आहेत बेटा इथं, हे जे येलो कलरचे पॉइंट दिसत आहेत, दीज आर नथिंग बट कॉल्ड ऍज जर्म पोर. याला काय नाव दिलं जातं बेटा मला सांगा इथं? जर्म पोर. तुम्हाला मी 3 नावं सांगितले पोलिंग ग्रेन मध्ये, एक्झाईन वॉल, इंटाईन वॉल आणि दुसरं कोण आहे बेटा? जर्म पोर. मग आता आपण समजण्यासाठी सुरुवात करतो बेटा सगळ्यात पहिले, दॅट इज अ एक्झाईन. काय सुरू केलं बेटा मला सांगा इथं? एक्झाईन. क्लिअर झाले सगळ्यांना इथं? पण मी आता इथं एक स्ट्रक्चर दाखवतोय बेटा अजून. हे मला पुढे इतका महत्वाचा शब्द आपल्याला वाटतो बेटा हा, पण एनसीईआरटीने लाईक असं वाक्य दिलं की ते थोडं समजायला कठीण जातं, म्हणून मी त्याला डिझाईन केली आणि या डिझाईनचा पुढे काम आहे बेटा आपल्याला. सो सगळ्यात पहिले आपण कुठला पॉईंट शिकतोय बेटा आज? एक्झाईन वॉल म्हणजे काय? चला तुम्हाला जे दिसतंय बेटा त्याच्याप्रमाणे तुम्ही आन्सर करायला सुरुवात करा. एक्झाईन तुम्हाला काय दिसतंय मला सांगा? इनर वॉल दिसते की आउटर वॉल दिसते बेटा? इनर वॉल दिसते की नाही? इनर आहे नाही. काय दिसते बेटा? आउटर वॉल. म्हणून आपण याला शब्द काय वापरलाय मॅडम इथं? आउटर मोस्ट लेअर. काय वापरायचं बेटा मला सांगा इथं? आउटर मोस्ट लेअर. एक्झाईन वॉल कशी बेटा मला सांगा? सगळ्यात बाहेरच्या साईडला आली की नाही, म्हणून तिला काय नाव दिले तुम्ही? आउटर मोस्ट लेअर. आता ही आपण म्हणतो आउटर मोस्ट लेअर तर आहे, पण बाहेरच्या साईडला म्हणून ती काय फंक्शन करेल? प्रोटेक्शन. म्हणून आपण म्हणतो बेटा प्रोटेक्टिव्ह लेअर. काय बेटा मला सांगा? ही प्रोटेक्टिव्ह लेअर. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? काही अडचण नाही बाळांनो इथपर्यंत? आउटर मोस्ट लेअर आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? मग आता काय सर? आउटर मोस्ट आहे, पण तुम्ही मला सांगा कशी दिसते बेटा? तुम्हाला स्पाइन दिसत आहेत की नाही बेटा हे? म्हणून आपण याला काय म्हटलो? स्पाइनी और रफ. स्पाइनी किंवा कशी बेटा मला सांगा? ही रफ. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? मला सांगा जिथं जिथं येलो कलरचा डॉट दाखवलाय, जिथं जिथं येलो कलरचा डॉट दाखवलेला आहे, बरोबर आहे की नाही बेटा? तिथं तुम्हाला ती लेअर दिसते का? नाही. बरोबर आहे की नाही बेटा? मग आपण म्हणतो काय बेटा? ही डिसकॉन्टिन्युअस लेअर आहे. डिसकॉन्टिन्युअस लेअर. समजला पॉईंट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो? डिसकंटिन्युअस का? कारण absent at germ pore. काय बेटा मला सांगा? absent at germ pore. जिथं जिथं जर्म पोर आहे तिथं ही काय बेटा? absent आहे, म्हणून तिला काय नाव दिलंय आपण? डिसकंटिन्युअस लेअर. नेक्स्ट पॉईंट कडे बघा बेटा. यामध्ये कशापासून ही तयार झालेली आहे? याच्यात केमिकल कुठलं प्रेझेंट आहे? तर मेडअप ऑफ. मित्रांनो एक लक्षात घ्या,
जिथं जिथं केमिकलची गरज आहे तिथं त्या केमिकलचं नाव येतं. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही सेल्युलोज पेक्टिन म्हणा, काही चुकीचं येत नाही आन्सर. प्लांट्स मधले मेजर स्ट्रक्चर हे सेल्युलोज आणि पेक्टिन पासून तयार झालेले असतात. समजलं बेटा सगळ्यांना इथं? चल, सो मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन. तुम्हाला जर पहिलं लेक्चर आठवत असेल बेटा, या स्पोरोपोलेनिनचं नाव मी सांगितलंय टॅपेटम सिक्रिट स्पोरोपोलेनिन. आठवलं सगळ्यांना बेटा? बोला येस ऑर नो. हे स्पोरोपोलेनिन कोणी तयार दिलंय बेटा मग आपल्याला इथं? टॅपेटमने दिलेलं आहे. हवं तर नोट मध्ये तुम्ही ही लिहून घ्या बेटा गोष्ट इथं. नोट सिक्रिटेड बाय टॅपेटम. कोणी तयार केलं बेटा मला सांगा इथं? टॅपेटमने यांना जे केमिकल तयार करून दिलंय त्या केमिकलचं नाव काय बेटा इथं? स्पोरोपोलेनिन. काय नाव बेटा केमिकलचं मला सांगा इथं? स्पोरोपोलेनिन. शब्द समजलाय सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. आता हा जो स्पोरोपोलेनिन नावाचा केमिकल कंपाऊंड आहे, हा स्पोरोपोलेनिन या जगातल्या कोणत्याच ऍसिडने, या जगातल्या कोणत्याच ऍसिडने, कोणत्याच अल्कलीने, कोणत्याच एन्झाईमने डायजेस्ट केला जात नाही. म्हणजे स्पोरोपोलेनिन, मी पूर्ण लिहून जाऊ द्या. पोलेनिन इज हार्डेस्ट सबस्टन्स and unable to digest म्हणजे ब्रेकडाउन by any acid or alkali or enzyme. या जगातलं कोणतंच ऍसिड, या जगातली कोणतीच अल्कली, या जगातला कोणताच एन्झाईम याला डायजेस्ट करू शकत नाही. तुम्हाला हा कन्सेप्ट समजतोय का? पहिले मला क्लिअर करा सगळ्यांनी. म्हणजे हा पोलेंग्रेन काय इतका प्रोटेक्टिव्ह लेअर मध्ये का आली एक्झाईम वॉलची? एक्झाईम याला प्रोटेक्शन का प्रोव्हाइड करते? बिकॉज ऑफ स्पोरोपोलेनिन. म्हणून पोलेंग्रेन कॅन विथस्टँड इन एनी हार्श कंडिशन अँड फॉर लॉंगर ड्युरेशन. सर नाही समजलं, जास्त इंग्लिश बोलले तुम्ही. या स्पोरोपोलेनिनमुळे, या एक्झाईम वॉलमुळे पोलेंग्रेन हा कितीही काळ, म्हणजे ते प्रत्येकाची व्हायबिलिटी पिरियड वेगळा असतो, प्रत्येकाचा जिवंत राहण्याचा पिरियड वेगळा असतो, पण कितीही हार्श कंडिशन आली, कितीही खराब कंडिशन आली तरी हा पोलेंग्रेन तिथं जगणार आहे बिकॉज ऑफ स्पोरोपोलेनिन लेअर, बिकॉज ऑफ एक्झाईम वॉल. म्हणून हेल्प टू withstand in any harsh environment. कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये राहण्यासाठी तो मदत करतो. तुम्हाला इथं स्पोरोपोलेनिनचा पार्ट समजलाय का सगळ्यांना? पहिले बोला येस ऑर नो. एक्झाईम वॉल आहे, दुसरी काय सांगितलं? इंटाईन वॉल आहे, जम्प वॉल. हे पोलेंग्रेनचं स्ट्रक्चर. एक्झाईमचे कॅरेक्टर समजले सगळ्यांना? काय सांगितले मी? आउटरमोस्ट लेअर प्रोटेक्टिव्ह लेअर, स्पायनी रफ, डिस्कॉन्टिन्युअस लेअर, अब्सेंट ऍट जम्प वॉल, म्हणून तिला काय म्हणायचं? डिस्कॉन्टिन्युअस. मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन. कोणी दिले स्पोरोपोलेनिन? टॅपेटम. त्याला कोणी ऍसिड, अल्कली आणि एन्झाईम डायजेस्ट करू शकतं का? नाही. आणि ते कशामध्ये हेल्प करते बेटा? टू विथस्टँड इन एनी हार्श एन्व्हायरमेंट इन अनफेवरेबल कंडिशन. ओके सगळ्यांना बेटा इथं? नेक्स्ट पॉईंट कडे बेटा. आता आपण इथं काय करतो बेटा? आपल्याला पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आहे. एक्झाईम वॉल झाली बेटा आपली. यानंतरची पुढची कन्सेप्ट येणार आहे बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज इंटाईन वॉल. नेक्स्ट कोण आहे बेटा मला सांगा इथं? इंटाईन वॉल. आता या इंटाईन वॉल बद्दल आपल्याला काय करायचंय? डिटेल स्टडी करायचंय. लक्ष द्या बेटा. इंटाईन वॉल बद्दल तुम्ही काय सांगणार? ही कशी होती बेटा? इनर मोस्ट लेअर होती. ती आउटर मोस्ट झाली, ही कशी आली? इनर मोस्ट लेअर. बरोबर बेटा? बोला इथं येस ऑर नो. हिला इनर मोस्ट लेअर म्हटल्यानंतर मला सांगा बेटा, जर तुम्ही या लेअरला ऑब्झर्व केलं, ही कंटिन्यू दिसते की नाही बेटा? बोला येस की नो. कंटिन्यू दिसते. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा? इथं आपण सांगितलं कॉन्टिन्युअस लेअर. ओके सगळ्यांना बोला येस ऑर नो. तिसरी महत्वाची गोष्ट, इथं स्पोरोपोलेनिन जो आहे बेटा, स्पोरोपोलेनिन इथं काय बेटा? अब्सेंट. मग सर ही कोणापासून तयार झालेली आहे? हो, मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन किंवा पेक्टोज म्हणा, काही हरकत नाही. सेल्युलोज आणि पेक्टिन या दोघांपासून तयार झालेली कोण आहे? इनर वॉल. आउटर वॉल कोणापासून तयार झाली होती? स्पोरोपोलेनिन. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. इनर वॉल हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का? आउटर डिस्कंटिन्युअस होती, ही कशी आहे? कॉन्टिन्युअस लेअर. ओके चल पुढे या बेटा सगळ्यांनी. आता
नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण काय करतो बेटा, इथं इंटाईन वॉल झाली बेटा. आता इथं नेक्स्ट आपण घेणार आहे बेटा, दॅट इज अ जर्म पोर. चल पुढचा कन्सेप्ट काय बेटा आपला इथं, जर्म पोर. चला हे समजून घेऊया जर्म पोर म्हणजे एक्झॅक्टली काय. जर्म पोर म्हणजे इथं काय म्हणतो बेटा, पोर ऍट विच स्पोरोपोलेनिन इज अपसेंट. चल हे मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, परत सांगतो. जर्म पोर म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी स्पोरोपोलेनिन नावाचं केमिकल कंपाऊंड काय असणार आहे, अपसेंट. ज्या वेळेस स्पोरोपोलेनिन नावाचं केमिकल कंपाऊंड अपसेंट आहे, म्हणजे याचा अर्थ आला ती एकमेव अशी जागा आहे ज्याला तुम्ही काहीतरी उपयोगात आणू शकतात. कारण जिथं जिथं तुम्हाला स्पोरोपोलेनिन रेड कलरचं दिसतंय ना डॉट केलेलं मी, हा जो पार्ट दिसतोय रेड कलरचा केलेला, तो सगळ्या स्पोरोपोलेनिनने तयार केलेला आहे. जेव्हा तो सगळा स्पोरोपोलेनिन तयार झालाय, याचा अर्थ असा झाला बेटा की तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही. पण जिथं येलो कलरचा डॉट दिलेला आहे, म्हणजे तिथून पार्टिकल कोणी पण एंटर करू शकतं किंवा एक्झिट करू शकतं. म्हणजे हा जर्म पोर म्हणजे अशी जागा झाली ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपण म्हणूयात की स्पोरोपोलेनिन नावाचा कंपाऊंड प्रेझेंट नाही, किंवा तो सरळ सरळ काय झालाय, अपसेंट. म्हणून हे कशासाठी मदत करतं आपल्याला, हेल्प्स टू मर्ज किंवा इमर्ज टू प्रोड्यूस, असा शब्द वापरला तरी चालेल बेटा इथं. टू प्रोड्यूस पोलेन ट्यूबला तिथून बाहेर काढण्यासाठी, तिथं तयार करण्यासाठी जे स्ट्रक्चर आहे ते कोण आहे बेटा इथं, जर्म पोर. समजलं सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो. मित्रांनो आता आपण काय करूया, या जर्म पोरला थोडं व्यवस्थित समजून घेऊया. छोटासा पॉईंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. समजा बेटा आपण ही इंटाईन वॉल काढली. काय वॉल काढली बेटा मला सांगा इथं, इंटाईन. आणि या इंटाईन वॉलला मी काय करतो बेटा इथं, या इंटाईन वॉलला मी बाहेर आता दाखवली बेटा ही एक्झाईन वॉल. आता तुम्हाला हे चांगलं क्लिअर झालं असेल बोलायचं, येस ऑर नो. पण मित्रांनो मी तुम्हाला आता असं म्हणेन की याच्यामध्ये मी तुम्हाला इथं दाखवले ते बेटा 1, हा 2 आणि हा 3, बरोबर. आणि हे समजण्यासाठी मी आता लेअरचं नाव देणार आहे बेटा, मला एक कन्सेप्ट घ्यायचा आहे, मी नंतर सांगतो त्याला मुद्दामून. चल इथं मला सांगा किती जर्म पोर तुम्हाला दिसतात बेटा, बोलत चला इथं किती जर्म पोर दिसतात बेटा तुम्हाला इथं. मग आपण असं म्हणूयात का 3 जर्म पोर. व्यवस्थित बघा बेटा, इथं किती जर्म पोर आहे बेटा, इथं 3 जर्म पोर आहे. किती जर्म पोर आहे बेटा मला सांगा इथं, 3. ज्या वेळेस मी म्हणतोय एखाद्या पोलिंग मध्ये 3 जर्म पोर असतात, त्याला तुम्ही नाव देतात बेटा ट्राय कोलपेट. कोलगेट नाही बरं का, नहीं तो बस ट्राय कोलपेट, कोलगेट नहीं. सो क्या आपके मसुड़े में दर्द है, अबे राहणार दात घासत इकडं तिथं. जर्मपोर म्हणजे काय बेटा, ट्राय कोलपेट. जर एखाद्यामध्ये 3 जर्मपोर असतील, किती जर्मपोर असतील बेटा, 3, तर त्याला तुम्ही काय नाव देणार बेटा, ट्राय कोलपेट. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा डायकॉटिलिडॉन प्लांट. याचं एक्झाम्पल काय बेटा मला सांगायचं, डायकॉट प्लांट. डायकॉट प्लांट मधल्या अँथर मधल्या पोलेंग्रेनला किती जर्मपोर असतात बेटा, 3. जमला कन्सेप्ट सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो. नेक्स्ट पॉईंट कडे या. समजा बेटा मी इथं आता एक दुसरं एक्झाम्पल घेतो. नेहमीप्रमाणे आपला हा पोलिंग्रेनची इंटाईन वॉल झाली. इंटाईन वॉल नंतर ही कोणती वॉल काढतो बेटा मला सांगा, मी इथं एक्झाईन वॉल. ही कोणती वॉल झाली बेटा इथं, एक्झाईन वॉल. झाली एक्झाईन वॉल काढली. नेहमीप्रमाणे आता इथं मी हा समजा कलर नाही घेतला का रे आपण, चेंज इकडे झाला का, हा मी इथं जर्मन. किती जर्मपोर आहे मला सांगा, एकच आहे किती बेटा इथं. आपण इथं लिहिलं 1 जर्मपोर. काय लिहिलं बेटा आपण इथं, 1 जर्मपोर. एकच जर्मपोर याच्याकडे प्रेझेंट आहे, कळालं तुम्हाला इथं. मग ट्राय का 3 होते, आता इथं एकच आहे म्हणून शब्द काय येईल बेटा तुमचा इथं, मोनो. काय शब्द येईल बेटा इथं, मोनो. मोनोकोल्पेट. काय शब्द आला बेटा इथं, मोनोकोल्पेट. आणि याचं एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं असेल बेटा, तर याचा अपोजिट घ्या बेटा, मोनोकॉटिनॉन प्लांट्स. आपण शब्द वापरला मोनोकॉट प्लांट्स. मोनोकॉट प्लांट्स मध्ये एकच जर्मपोर असतो. इथं किती जर्मपोर सांगितले बेटा मी तुम्हाला, एकच. आणि डाय मध्ये किती सांगितले बेटा, 3. व्हॅरी करतात, पण तुम्ही 3 हे जनरल जे आहे ते समजून घ्या. मला पहिले क्लिअर करा, इथपर्यंत तुम्हाला समजलंय का बेटा, सगळ्यांना बोला येस ऑर नो. मित्रांनो आता इथे एक शब्द आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे मी हे रेड कलरचं जे केलेलं आहे ते नेमकं काय आहे, बरोबर आहे की नाही बेटा. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. मित्रांनो ज्या वेळेस मी तुम्हाला हा रेड कलरचा पार्ट दाखवतो, सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. कुठे लिहू मी, इकडे लिहितो.
हा जो रेड कलरचा पार्ट तुम्हाला दिसतो बेटा इथं, याला एनसीईआरटी म्हणते फॅसिनेटिंग ऍरे. काय नाव द्यायचं बेटा याला इथं? फॅसिनेटिंग ऍरे. परत बोला, काय नाव द्यायचं बेटा याला? फॅसिनेटिंग ऍरे. सर फॅसिनेटिंग ऍरे म्हणजे काय? आपल्यासाठी डिझायनर स्ट्रक्चर असं म्हणा, काही हरकत नाही. काय म्हणायचं याला? डिझायनर स्ट्रक्चर. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? तर पोलिंग ग्रेनची सर्व्हायबिलिटी जी आहे बेटा, ही कोणामुळे जास्त मजबूत केली जाते? या स्पोरोपोलेनिनच्या एक्झाईट वॉलमुळे. आणि त्याच्यामध्ये जे टेक्स्चर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आलेलं आहे, त्याला तुम्ही काय नाव दिलं बेटा इथं? फॅसिनेटिंग ऍरे. काय नाव दिलं बेटा मला सांगा इथं? फॅसिनेटिंग ऍरे. मला क्लिअर करा पहिले, पोलिंग ग्रेनचं एक जनरलाइज स्ट्रक्चर तुम्हाला कळालेलं आहे का? बोला येस ऑर नो. समजलंय सगळ्यांना? चलो आता थोडंसं पॉईंट वेगळा घेतो बेटा मी. असं समजायला हरकत नाही बेटा, मी आता गॅमेटोजेनेसिसचा पार्ट घेतो. कोणाचा पार्ट घेतो बेटा मला सांगा इथं? गॅमेटोजेनेसिस. असा सेपरेट पार्ट दिलेला नाही एनसीईआरटी मध्ये, पण मी मुद्दामून याला काय करतोय? सेपरेट पार्ट मध्ये ऍड करून देतोय. आणि मी याचे न्यूमेरिकल सुद्धा घेणार आहे नंतर. ओके, पण तुम्ही याला एक एक मेथडला व्यवस्थित समजून घ्या. चल लक्ष द्या. आता इथं आपल्याला काय करायचंय बेटा? आपण इथं काय करतोय? गॅमेटोजेनेसिस साठी आपल्याला काय करायचं? एक पोलिंग ग्रेन घ्यायचा. सो नेहमीप्रमाणे आपण काय केलं बेटा? इथं एक पोलिंग ग्रेन घेतला. ओके, सगळ्यांना बोला इथं येस ऑर नो. आपण काय शिकलो आतापर्यंत मला सांगा बरं बेटा इथं? मायक्रोस्पोरोजेन झाले, मायक्रोस्पोर तयार झाला. मायक्रोस्पोरचं कन्व्हर्जन कशात झालं? पोलिंग ग्रेन. पोलिंग ग्रेन इज कॉल्ड ॲज अ मेल गॅमेटोफाइट, बिकॉज मेल गॅमेटोफाइट आपण काय म्हणतो बेटा? तो गॅमेट्स तयार करतो म्हणून. मग आता का बेटा इथं? तर ही आपण काय घेतली बेटा? दिस इज अ पोलिंग ग्रेन. काय बेटा माझ्यासाठी सांगा इथं मी काय घेतला याला? पोलिंग ग्रेन. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. आता मित्रांनो, हा जो मी पोलिंग ग्रेन इथं सांगत आहे, या पोलिंग ग्रेनची ही जी सेल आहे बेटा, ही सेल आता मधली सेल ही जाणार बेटा मायटॉसिस मध्ये. कशात जाणार बेटा मला सांगा इथं? मायटॉसिस मध्ये. पण मायटॉसिस मध्ये गेली, खूप भारी क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं सगळ्यांनी. मायटॉसिस मध्ये गेली आणि मायटॉसिस मध्ये गेल्यानंतर एक स्ट्रक्चर तयार झालं. व्यवस्थित बघायचं सगळ्यांनी इथं. मी ही सेल ड्रॉ केली, बरोबर नाही तयार झाली? थांबा, हा आता झाली बरोबर. सो नेहमीप्रमाणे आपण इथे पोलिंग ग्रेन ड्रॉ केलं, पण आता मध्ये व्यवस्थित बघा. इथं मी तुम्हाला बेटा ही एक सेल दाखवली आणि ही एक सेल दाखवली. सर तुम्ही असं काय दाखवलं काही कळालं नाही? हा, हेच महत्वाचं बेटा इथं. म्हणजे मायटॉसिस मध्ये दोन इक्वल सेल मिळाल्या का बरोबर सांगा? नाही. म्हणजे याचा अर्थ झालं हे मायटॉसिस इथं कसं आहे बेटा? अनइक्वल डिव्हिजन. कसं आहे बाळांनो मला सांगा इथं? अनइक्वल डिव्हिजन. आणि 101% हा तुमचा नीटचा क्वेश्चन झाला. इन द गॅमेटोजेनेसिस ऑफ मेल गॅमेट्स, जेव्हा मेल गॅमेट तयार करायचे असतात त्या गॅमेटोजेनेसिस मध्ये पहिलं डिव्हिजन इक्वल आहे की अनइक्वल आहे? तर त्याला म्हणायचं अनइक्वल मायटॉसिस. काय म्हणायचं त्याला? अनइक्वल मायटॉसिस. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का? बोला चला लवकर, येस ऑर नो. मित्रांनो, आता जर तुम्ही विचार केला तर ही जी तुम्हाला सेल दिसते बेटा इथं वर आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ही जी तुम्हाला इथं सेल दिसते बेटा, या सेलचं नाव आहे बेटा इथं जनरेटिव्ह सेल. काय नाव बेटा मला सांगा याचं? जनरेटिव्ह सेल. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. आणि ही जी मोठी सेल बेटा, या मोठ्या सेलचं नाव इथं सांगायचंय व्हेजिटेटिव्ह सेल. काय नाव द्यायचं बेटा मला सांगा इथं? व्हेजिटेटिव्ह सेल. हा पॉइंट सगळ्यांना समजलेला आहे का? बोला येस ऑर नो. आपण म्हणतोय मायटॉसिस झाल्यानंतर दोन प्रकारच्या सेल तयार झाल्या. एक छोटी सेल आहे जनरेटिव्ह सेल, मोठी सेल तिचं नाव काय आहे? व्हेजिटेटिव्ह सेल. समजला पॉइंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. सर मग आता पुढे काय होणार? लक्ष द्या बेटा सगळ्यांनी पुढे. आता पुढे काय होणार? या सेल मधून ही जी जनरेटिव्ह सेल आहे, मी तर लिहितो ओनली जनरेटिव्ह सेल. ओनली जनरेटिव्ह सेल अंडरगो मायटॉसिस. फक्त आणि फक्त कोण गेलं मायटॉसिस मध्ये? जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल मायटॉसिस मध्ये जाते का? नाही. बघा पहिले पोलिंग ग्रेनची सेल पूर्ण गेली, नंतर दोन सेल तयार झाल्या. व्हेजिटेटिव्ह सेलचा इथं पार्टिसिपेशन नाही. इथं फक्त आणि फक्त कोण चालले बेटा? जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल मायटॉसिस मध्ये गेल्यानंतर आता स्ट्रक्चर बघायचंय बेटा कसं तयार झालं. आपली इंटाइन वॉल ड्रॉ केली बेटा आपण ही. त्यानंतर कोण ड्रॉ केली बेटा मला सांगा इथं? ही एक्झाईन वॉल. हा याचा न्यूक्लियस. दिसतं बेटा बाळाला टोपी घातली आहे. चला इकडे लक्ष दे. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालंय मित्रांनो, या स्ट्रक्चरचा जर विचार केला आपण, या स्ट्रक्चरचा विचार केला तर हे कोण तयार झाले? आपण म्हणतो टू मेल गॅमेट्स. काय बेटा मला सांगा इथं?
2 मेल गॅमेट्स. समजलं सगळ्यांना बोलायचं येस ऑर नो? 2 मेल गॅमेट्स तयार झाले, हिला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. मग इथं महत्वाचा प्रश्न काय, नोट लक्षात ठेवा बेटा, इथं नोट. व्हेजिटेटिव्ह सेल नेव्हर अंडरगो मायटोसिस. लक्षात आलं सगळ्यांना? गॅमेटोजेनेसिस, गॅमेट्स तयार झाले, पण हे गॅमेट्स आपण काय म्हणतो बेटा, लक्ष द्या, गॅमेट्स तयार झाले पण हे गॅमेट्स फक्त आणि फक्त जनरेटिव्ह सेल पासून तयार झाले. नावातच की रे बेटा, जनरेट होणे, तयार करणे. काय तयार केलं? मेल गॅमेट्स, म्हणून त्याचं नाव काय दिलं बेटा इथं, दॅट इज अ जनरेटिव्ह सेल. समजलाय कन्सेप्ट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो? चल मग आता आपण काय करूयात बेटा, इथं जागा पण उरलेली बेटा आपली इथं. सो इथं घेऊ पुढच्या स्लाइडवर जाऊ. इथं मी आता सांगतो की जनरेटिव्ह सेल बद्दल थोडंसं आम्हाला सांगा सर. जनरेटिव्ह सेल, जेव्हा मी जनरेटिव्ह सेल बद्दल विचार करतो बेटा, ही जनरेटिव्ह सेल नेमकं मला काय सांगते? आपण याला आपल्या भाषेत सांगू बेटा रिप्रोडक्टिव्ह सेल. काय नाव दिले बेटा आपण याला? रिप्रोडक्टिव्ह सेल. मग ही काय करते? अंडरगो मायटोसिस. काय सांगायचं बेटा मला सांगा इथं? अंडरगो मायटोसिस. मायटोसिस मध्ये जाणारी काय तयार करते? प्रोड्युसेस मेल गॅमेट्स. काय तयार करेल रे बाळांनो? ही मेल गॅमेट. समजलं? चालो, आता व्हेजिटेटिव्ह सेल बद्दल तुम्हाला काय माहिती बरं मला सांगा? व्हेजिटेटिव्ह सेल गेली का मायटोसिस मध्ये? नाही. मग सर तिचं काम काय सांगतो बेटा, इकडे लक्ष द्या. व्हेजिटेटिव्ह सेल बद्दल पहिला पॉइंट बेटा, इथं व्हेजिटेटिव्ह सेल आहे नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल. शब्द काय वापरलाय बेटा बघा इथं? नॉन रिप्रोडक्टिव्ह सेल. हिचा रिप्रोडक्शनशी संबंध नाही. दुसरं, अंडरगो मायटोसिस, नॉट डिवाइड. नॉट डिवाइड बाय मायटोसिस. मायटोसिसने डिवाइड होत नाही. प्रोड्युसेस काय तयार करते मग सर? प्रोड्युसेस गॅमेट्स. अरे गॅमेट कसं काय यार? गॅमेट तो जनरेटिव्ह सेल आहे ना. प्रोड्युसेस पोलेन ट्यूब. काय तयार करते बेटा मला सांगा? ही पोलेन ट्यूब. मग सर आता आम्हाला सांगा की ही पोलेन ट्यूब जी आहे ती नेमकी कशी तयार होते? चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं आपण ही पोलिंग ग्रेनची इंटाईन वॉल काढली. हा काय काढली बेटा? एक्झाईन. हा जर्म पोर काढला समजा मी इथं, बरोबर बेटा? इथं मी हे स्ट्रक्चर बदलून घेतो. चलो, हा एक मेल गॅमेट, हा एक मेल गॅमेट आणि हा व्हेजिटेटिव्ह सेल. मला 2 कव्हरिंग करून दिलं समजण्यासाठी. आता जेव्हा पोलेन ट्यूब तयार व्हायची बेटा, तर हे पूर्ण सायटोप्लाझम याच्यामधून असं बाहेर येणार. समजलं? आणि हे जे बेटा हा जो न्यूक्लियस आहे हा इथे येतो, याला आपण म्हणतो बेटा पोलेन ट्यूब. मी पुढे सांगेल तुम्हाला, पण स्टील इथे हे महत्वाचं आहे. समजलं सगळ्यांना बेटा? बोला इथं येस ऑर नो? ही काय तयार केली बेटा मी इथं? तुमची पोलेन ट्यूब तयार केली. तुमची म्हणजे पोलिंग ग्रेनची. चलो, हा कन्सेप्ट समजलाय का सगळ्यांना? पहिले बघा व्यवस्थित बेटा. लेक्चर कन्सिडर झालंय आजचं सगळ्यांना. तर हे होतं बेटा पोलिंग ग्रेन आणि गॅमेटोजेनेसिस. आता पुढच्या पॉईंट मध्ये पोलिंग ग्रेनचे काही स्ट्रक्चरचे आपल्याला थोडं काय बघायचे बेटा? कॅरेक्टर बघायचंय की फॉर एक्झाम्पल व्हायबिलिटी काय, न्यूट्रिशन सोर्स काय, डिसीज कुठले होतात. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय करतो, पुढचे पॉईंट क्लिअर करतो. तुम्हाला इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? बोला येस ऑर नो? चलो, व्हिडिओ पॉज करून घ्या, लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. ओके, आणि लाईक, कमेंट, फॉलो, सबस्क्राईब करा की रे, सजेस्ट करा सगळ्यांना. ओके, चलो, ऑल द बेस्ट, बाय.